आता आपण आपल्या किंगबेरी ह्या प्लॉटमध्ये आलोय. आपण किंगबेरी ही व्हरायटी नाशिक जिल्ह्यामध्ये प्रथम लागवड केली. अतिशय सुंदर आणि एकदम छान व्हरायटी विश्वास पाटलांच्या म्हणण्यानुसार आपण मागच्या वर्षी प्राप्त केलं. त्यांनी सांगितल्यानुसार समाधानकारक मला व्हरायटी वाटते. त्यांच्याच मार्गदर्शनाने नवीन असल्या कारणाने त्यांच्या अभ्यासपूर्व माहितीत आपण काम केले. अतिशय सुंदर अशी व्हरायटी हाताला लागली. त्याची रोगप्रतिकार शक्ती मला कमी वाटली. त्याचप्रमाणे साईज आणि लांबी ह्या दोन्ही गोष्टी अतिशय उत्कृष्ट आहे. शुगर पण आहे. हार्वेस्टिंगचा काळ पण मला कमी वाटतो. तुम्ही बघताय साधारणतः 28 mm च्या आसपास साईज मिळाली. एक मणी ॲव्हरेज 16 ते 18 ग्रॅम वजनाचा झाला आहे. एक बंच 1 किलोचा झाला आहे. अशा पद्धतीने योग्य असं मार्गदर्शन मिळाल्यामुळं आणि चांगले प्रॉडक्ट कंपनीचे वापरायला मिळाल्यामुळं कुठल्याही प्रकारची अडचण नाही. अतिशय सुंदर असं काम आहे. आपले हायड्रोपोनिक रिसर्च सेंटर कंपनीचे सर्व प्रोडक्ट आपण स्टार्ट टू एंड वापरतो. पेस्टिसाईड, इन्सेक्टिसाईड, PGR या सर्व पद्धतीचं त्यांच्याच सांगण्यानुसार काम केलं आणि अतिशय सुंदर असा माझा हा प्लॉट बनला. साधारणतः एक अर्धा एकरचाच प्लॉट आहे, परंतु चांगलं उत्पन्न हातात आल्याचं एक वेगळं समाधान आहे. अतिशय सुंदर तुम्ही बघा, लांबी, त्याची साईज, त्या कटिंगच्या तारखेनुसार त्याला आलेली शुगर, या सर्व गोष्टी एकदम समाधानकारक आहे. विशेष म्हणजे त्यांचे PGR मध्ये जोमदार नावाचं एक प्रोडक्ट आहे. पहिल्या वर्षीचा प्लॉट आहे. कॅनोपी करता, शेंड्या करता, कुठल्याही NPKचा जास्तीत जास्त वापर न करता मला त्या जोमदार 3 वेळेस त्यांनी फवारायला लावलं. अतिशय सुंदर अशी कॅनोपी मिळाली आणि अतिशय सुंदर असं जोमदार नावाचं त्यांचं स्टिम्युलंट आहे. मस्त रिझल्ट आहे. मला नाही वाटत का कॅनोपी करता दुसरं उगीच काहीतरी खर्च करावा लागेल. त्याच पद्धतीने त्यांनी जोमदार प्लस नावाचं दुसरं एक त्यांच्याच कंपनीचं स्टिम्युलंट आहे. कोणत्याही प्रकारचा PGRचा भडीमार न करता कमीत कमी PGR मध्ये कशी शेती करतात हे त्यांनी मला शिकवलं. जोमदार प्लस नावाचं स्टिम्युलंट आहे. सोनाका व्हरायटी करता अतिशय सुंदर इलॉंगेटेड माल बनतो. यात पण आपण ते जोमदार प्लस साईज पण अतिशय सुंदर मिळाली. आता आपण माझा त्यांच्याच सांगण्यानुसार एक नवीन प्रयोग केलेला आहे. पुढचा प्लॉटची हिस्ट्री मी तुम्हाला पुढे त्या प्लॉटमध्ये जाऊन सांगतो. पहिल्याच वर्षीचं क्रॉप आहे. अतिशय सुंदर, भरपूर लोड आणि त्यात केलेला नवनवीन प्रयोग तुम्ही जर बघितला तर अतिशय समाधान वाटतं आणि मला वाटतं त्याच पद्धतीने काम केलं पाहिजे. बघू आपण पुढचा एक माझा 1 एकरचा पर्पलचा प्लॉट आहे. त्यामध्ये अतिशय वेगळा प्रयोग केला आहे. तो मी तुम्हाला प्रत्यक्ष प्लॉटमध्ये जाऊन दाखवतो.